गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गणपतीचा 9वा दिवस आणि आज मुलांनी हार केलेला आहे. एक साईड बनवली, त्याने दुसरी साईड बनवून राहिलेला आहे. आणि आता इथे मी सगळी साफसफाई झालेली आहे, तर रांगोळी वगैरे काढून घेते. आणि आज साधेच मोदक आहे. बघितलं असेल की मी डायरेक्ट कलरनीच फुलं काढते. कधी कधी पांढऱ्यानी पण काढते. आणि रांगोळी म्हटलं की मला आवडते. रांगोळी जर आपण देवापुढे किंवा घरापुढे दरवाजात किंवा आपल्या दरवाजात काढतो, तेव्हा एक वेगळं सजावटीचा एक भाग निर्माण होतो. किंवा आता पूजा म्हणा, तुम्ही पूजेच्या समोरही पूजा जर असली आणि रांगोळी नसली तर तो एक कसं वेगळं वाटते. रांगोळी काढल्यानंतरच ती पूजा म्हणा किंवा ती सजावट म्हणा पूर्ण होते. तर मला असं वाटते की रांगोळी पण एक सजावटीचा भाग आहे आणि मन प्रसन्न करणारा आहे. पूजा अर्चा आणि कुठलाही कार्यक्रम म्हणा, त्याच्यामध्ये रांगोळीचा एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटते. आणि इथे आता रांगोळी पण झालेली आहे काढून. आणि थोडीशी उद्याची तयारी वगैरे पण करायची आहे. उद्या काला करावा लागतो आणि पुरणाचे मोदक, लाडू, भरपूर काही आणि स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. तर त्याचीच तयारी पण करायची आहे मला. काही सामान पण बोलवायचं आहे. तर इथे माझी रांगोळी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला डिझाईन? तर आज मी कणकीचे मोदक बनवलेले आहे.
आणि साधे आहे, खोबरं आणि साखर घालून केलेले आहे मोदक. आणि नाश्त्याला बनवलेले आहे ढोकळे. आज भाजी बनवणार आहे मी, चवळीच्या शेंगा आणि थोडंसं कोवळं होतं, मिक्स भाजी आणि साध्या पोळ्या, वरण भात. तर इथे पूजेची ताट काढून ठेवलेलं आहे मी, रांगोळी झालेली आहे. आणि आता पूजा. तर इथे कलशाला पण हार घातलेला आहे, कलशाची पण पूजा झालेली आहे. आणि आता फूल वाहते आणि मग नंतर सुपारी गणपतीची पूजा. आणि नंतर मग शेवटी गणपतीला हार घालणे, दुर्वा. तर एक असं रोज आपण करतो, एक वेगळं वाटते थोडंसं. आणि आता 1-2 दिवसात देव नसणार तर असं वाईट वाटते थोडंसं. आणि इथे हार पण घातलेला आहे. आणि दुर्वा आमच्याकडे अष्टगंधकात किंवा मग गुलालात बुडवतात आणि नंतर मग देवाला वाहतात. तर इथे मी अष्टगंधकामध्ये दुर्वा लावायला सांगितलेलं आहे. तर आणि जास्वंद, रोज जास्वंदाची फुलं येतात, 1-2 तरी. मागच्या वर्षी लहान असल्या कारणाने झाड आलं नाही, बाहेरून आणावं लागले. आणि जास्वंद देवाचं आवडतं फूल आहे. तर इथेच आता आरती झाल्यावर इथेच व्हिडिओचा एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता आरती. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.